नमस्कार, कसे आहात सगळे? आज आपण जिवती पूजन याबद्दल थोडक्यात माहिती मी तुम्हाला देणार आहे. श्रावण मासामध्ये याचं पूजन करतात. जिवती ही मुख्यतः लहान मुलांची जीवनदायिनी देवी आहे. श्रावण महिन्यात दर शुक्रवारी जिवती पूजन हे व्रत केलं जातं. जिवती या व्रताची देवता आहे जिवती आई. ही लहान मुलांचे रक्षण करणारी देवी आहे. श्रावण महिन्याच्या पहिल्या शुक्रवारी भिंतीवर गंधाने जिवतीचे चित्र काढून किंवा जिवतीचे छापील चित्र लावून स्त्रिया त्याची पूजा करतात. शुक्रवारी घरामधील सर्व लहान मुलांचे औक्षण करून जिवती आईला त्यांचे रक्षण करावे अशी मनोभावे प्रार्थना केली जाते. श्रावणी शुक्रवार व जिवती पूजन हे अनेक घराण्याचा कुलधर्म किंवा कुळाचार आहे. श्रावणातल्या शुक्रवारी कुलदेवीची व देवी लक्ष्मीची आराधना करून सवाष्णींना पुरणाचे भोजन व हळदी कुंकू, फुले, पाने व सुपारीसह दक्षिणा देऊन त्यांचा सत्कार केला जातो. श्रावणातल्या 4 शुक्रवारी जिवतीची पूजा करतात. या दिवशी संध्याकाळी फुटाणे आणि गुळाचा नैवेद्य दाखवून आरती करतात. ही पूजा संतती रक्षणार्थ मानली जाते. शुक्रवारची जिवतीची कहाणी आज आपण ऐकूया. आटपाट नगर होतं. तिथे एक गरीब ब्राह्मण राहत होता. तो दारिद्र्याने फार पिडला होता. त्याची बायको शेजारणीच्या घरी एके दिवशी बसायला गेली. आपल्या गरिबाचं गाणं गाईल शेजारणीनं तिला शुक्रवारचं व्रत सांगितलं. ती म्हणाली, बाई, हे शुक्रवारचं व्रत कर. शुक्रवार तू श्रावणापासून धर. सारा दिवस उपवास कर. संध्याकाळी सवाष्णीला बोलव. तिचे पाय धुव. तिला हळदी कुंकू द्यावे. तिची ओटी भरावी. साखर घालून दूध प्यायला द्यावं. भाजलेल्या हरभऱ्याची खिरापत द्यावी. नंतर आपण जेवावं. याप्रमाणे वर्षभर करून नंतर त्यांचं उद्यापन करावं असं सांगितलं. ही घरी आली, देवाची प्रार्थना केली व शुक्रवारचं व्रत करू लागली. त्याच गावात तिचा भाऊ राहत असे. तो एके दिवशी सहस्त्रभोजन घालू लागला. साऱ्या गावाला आमंत्रण केलं. बहिणीला काही बोलावलं नाही. ती गरीब, तिला बोलावलं तर लोक हसतील. पुढे दुसऱ्या दिवशी सारे भावाकडे ब्राह्मणांचे थवेच्या थवे येत आहेत. पोटभर जेवीत आहेत. बहिणीनं विचार केला, आपला भाऊ सहस्त्रभोजन घालतो आहे. बोलावणं करायला विसरला असेल तर आपल्या भावाच्या घरी जायला काही हरकत नाही असा मनात विचार केला. सोवळं नेसली, बरोबर मुलांना घेतला आणि भावाच्या घरी गेली. पुष्कळ पानं मांडली होती. एका पानावर जाऊन बसली. शेजारच्या पानावर मुलांना बसवलं. सर्व पानं भरली. सारं वाढणं झालं तेव्हा तिच्या भावानं तूप वाढायला घेतलं. वाढता वाढता तिच्या पानाशी आला. ती खाली मान घालून बसली होती. तिला हाक मारली, ताई ताई, तुला वस्त्र नाही, पात्र नाही, दाग नाही, दागिना नाही. तुझ्याकडे पाहून सगळे लोक हसतात, त्यामुळे मी तुला काही बोलवलं नाही. आज तू जेवायला आलीस ती आलीस, आता उद्या येऊ नको असं सांगून पुढे गेला. ही आपली तशीच जेवली, हिरमुसलेलं तोंड केलं, मुलांना घेऊन घरी आली. दुसरे दिवशी मुलं म्हणू लागली, आई आई, मामाकडे जेवायला चला. बहिणीने विचार केला, कसं झालं तरी आपला भाऊच आहे. बोलला म्हणून काय झालं? आपली गरिबी आहे तर आपल्याला ऐकून घेतलंच पाहिजे. आजचा दिवस आपल्या बाहेर पडला, तितकाच फायदा झाला असं म्हणून त्याही दिवशी ती भावाकडे जेवायला गेली. भाऊ तूप वाढता वाढता तिच्या पानाशी आला. ती खाली मान घालून बसली होती. भावानं तिला हाक मारली, ताई ताई, भिकारडी ती भिकारडी, आणि सांगितलेलं ऐकत नाहीस. तू जेवायला येऊ नको म्हणून काल सांगितलं. आज आपल्या डुकरिणीसारखी पोरं घेऊन आलीस. आज आलीस तर आलीस, उद्या आलीस तर हात धरून घालवून देईन. तिनं ते मुकाटाने ऐकून घेतलं. जेवून उठून चालत होती. पुन्हा तिसऱ्या दिवशी जेवायला गेली. भावानं पाहिलं, हात धरून घालवून दिली. फार दुःखी झाली. देवाची प्रार्थना केली. सारा दिवस उपवास घडला. देवीला तिची दया आली. दिवसानुदिवस सुखाचे दिवस दाखवू लागली. असं करता करता वर्ष झालं. बाईचं दारिद्र्य गेलं. पुढे एके दिवशी ती शुक्रवारचं उद्यापन करू लागली. भावाला जेवायला बोलवलं. भाऊ मानत ओशाळा झाला. बहिणीला म्हणू लागला, ताई ताई, तू उद्या आली नाहीस तर मी तुझ्या घरी येणार नाही. बहिणीने बरं म्हटलं. भावाच्या मनातलं कारण जाणलं. दुसऱ्या दिवशी लवकर उठली, वेणीफेणी घातली, दागिने लायली, उंची पैठणी नेसली आणि भावाकडे जेवायला गेली. तो भाऊ वाट पाहत होता. ताई आली तशी तिचा हात धरला, पाटावर बसवलं, पाय धुवायला आणि पाणी दिलं, पाय पुसायला फडकं दिलं. इतक्या जेवायची पानं वाढली. ताईचं पान आपल्या शेजारी मांडलं. भाई जेवायला बसला तेव्हा ताईने आपली शाल जोडी काढून बसल्या पाठी ठेवली.
भाऊ पाहू लागला. मनात कल्पना केली, शाल जोडीनं उकडत असेल म्हणून काढीत असेल. नंतर ताई आपली दागिने काढू लागली. बसल्या पाठी ठेवू लागली. भावाने विचार केला, जड झाले म्हणून काढत असेल. नंतर ताईने भात कालवला, मोठासा घास केला व तो उचलून सरीवर ठेवला. जिलेबी उचलून मोत्याच्या पेंड्यावर ठेवली. भावाने विचारलं, ताई हे काय करतेस? ती म्हणाली, दादा मी करते हेच बरोबर आहे. जिला तू जेवायला बोलवलंस तिला मी भरवत आहे. भावाला काहीही समजेना. त्यानं तिला पुन्हा सांगितलं, अगं ताई आता तू तरी जेव. तिनं सांगितलं, बाबा हे माझं जेवण नाही, हे या लक्ष्मीचं जेवण आहे. माझं जेवण होतं, मी सहस्त्र भोजनाच्या दिवशी जेवले. इतके ऐकल्यावर भाऊ मनात ओशाळला. तसाच उठला आणि बहिणीचे पाय धरले. झाल्या अपराधाची क्षमा मागितली. बहिणीनं क्षमा केलं. नंतर दोघंजणं जेवली. मनातील आढी काढून टाकली. दोघांनी देवीचे आभार मानले. भाऊ बहिणीकडे जेवायला गेला. तिला आनंद झाला. देवीनं जसं तिला समर्थ करून आनंदी केलं तसं तुम्हा आम्हा करो, ही 60 उत्तराची कहाणी. 5 उत्तरी सुफळ संपूर्ण. ही आहे जिवती देवीची कहाणी. तुम्हाला कशी वाटली मला नक्की कळवा आणि तुमच्या लहान मुलांसाठी हे व्रत नक्की करा. धन्यवाद.